नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अखेर भूमीच्या डोहाळे जेवणाच्या दिवशी आकाशसमोर भूमीच्या प्रेग्नेन्सीचा भयानक उलगडा हा झालेला आहे. आणि आता भूमीला हा सगळा जो काही त्रास आहे, या त्रासामध्ये फक्त एकतर भूमी वाचू शकतं किंवा बाळ. त्यामुळे आता आकाशसमोर एक भयानक सत्य आल्यानंतर आता आकाशच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. तर या सगळ्याची वाट रागिनी बघत असते आणि या सगळ्यामुळे आता भूमी ही आकाशला सांगते की आकाश, आता काही होऊ शकत नाही. आपल्याला आता पुढे जे काही होईल ते सगळ्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आकाशला जबरदस्त मोठा धक्का बसलेला आहे. आता या सगळ्यामधून आकाश हा भूमीला कशाप्रकारे बाहेर काढणार आहे, त्याचबरोबर आता आपल्या हातात काही नाही म्हणून आकाश आणि भूमी बाळाला जन्म देण्याचं ठरवतात. आता जेव्हा डिलिव्हरीची वेळ येते त्याच वेळेला आता जेव्हा भूमी बाळाला जन्म देते तेव्हा नेमकं काय होणार, आता बाळ आणि भूमी यापैकी नेमकं कोण वाचणार आणि नेमका कोणता दैवी चमत्कार होणार, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की भूमीचं डोहाळे जेवण अगदी छान थाटामाटात पार पडलेलं असतं. परंतु त्या क्षणी आकाशला रागिनीच्या रचलेल्या प्लॅननुसार भूमीचे जे हॉस्पिटलचे पेपर्स असतात ते मिळालेले असतात आणि त्या पेपर्समधून आकाशच्या लक्षात आलेलं असतं की त्या पेपर्सनुसार भूमीची डिलिव्हरी ही कॉम्प्लिकेटेड आहे आणि भूमीच्या जीवाला या डिलिव्हरीमुळे धोका निर्माण होऊ शकतो किंवा भूमी वाचू शकणार नाही. हे जेव्हा आकाशच्या लक्षात येतं त्याच वेळेला आता आकाश हा भूमीवर खूप ओरडतो आणि तिला सांगतो की हे सगळं करण्याचा तुला अधिकार कोणी दिला. खरं तर तू जे हे काही करतेस मला अजिबात पटलेलं नाही आहे. कारण बाळ आणि तू याच्यापैकी कोणाला एक वाचवायचं अशा मोठ्या धर्मसंकटात भूमी तुम्हाला टाकू नकोस, असं आकाश हा भूमीला म्हणतो. परंतु आता भूमीला काय बोलावं हे काहीच कळत नसतं. भूमीने फक्त आकाशसाठी सगळं केलं आहे. परंतु आकाशला मात्र भीती वाटत असते की त्याने भूमीला गमावलं तर. तेव्हा मग आकाश म्हणतो, भूमी तुझं आयुष्य हे तुझं नाही आहे, तर हे आयुष्य माझंही आहे, मग तू असं का वागलीस. त्यावेळेला आता सगळेजणच टेन्शनमध्ये असतात. आजी पण खूप रडत असते कारण भूमीवरून सगळ्यांचा खूप मोठा अपेक्षाभंग झालेला असतो. आता राजा काका आकाशला म्हणतो, आकाश अरे तू तिला ओरडू नकोस, ती जे काही म्हणते ते निदान ऐकून घेण्याचा तरी प्रयत्न कर, तिला काय म्हणायचं आहे ते जरा ऐक तरी. रागिनी मनातच म्हणते की ऐका सगळं काही ऐका, परंतु काहीही उपयोग होणार नाही. भूमी ही जाणार हे आता ठरलेलं आहे. आता भूमी कायमची माझ्या वाटेतून भूमी नावाचा काटा हा कायमचा मोकळा होणार, हे सगळं आता तिचं प्लॅनिंग असतं. आता भूमी म्हणते की राजा काका तुम्ही मला समजून गेल्याबद्दल थँक्यू, परंतु मला एक गोष्ट बोलायची आकाश. मला माहिती आहे की तुम्ही सगळ्यांना खूप त्रास झाला आहे माझ्यामुळे, परंतु मी प्लीज तुमच्या सगळ्यांना विनंती करते की माझं ऐकून घ्या. मी कोणाचाही विश्वासघात केलेला नाही आहे. मी फक्त हे जे काही वागली आहे ते एका कारणामुळे. भूमी सांगते की आकाश प्लीज मला चुकीचं समजू नकोस. मी हे जे सगळं केलं आहे ना ते फक्त आणि फक्त आपल्या बाळासाठी. बाळावरून सगळ्यांना खूप मोठा आनंद झाला होता आणि जेव्हापासून ही न्यूज मी दिली आहे तेव्हापासून सगळे आनंदित होते आणि घरामध्ये जे काही आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं ते फक्त बाळामुळे. गेल्या काही दिवसात आकाश तू खूप काही त्रास सहन केला आहेस, परंतु आता मला तुला तो त्रास द्यायचा नव्हता. आत्याबरोबर म्हणा किंवा आणखी काही म्हणा, नंतर आपल्या घरामध्ये अभिजित भाऊजी गेले त्यामुळे दुःख आलं, परंतु ह्या बाळामुळे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण झाला. तेव्हा पौर्णिमा म्हणते की तुझ्या बाळामुळे कोणालाही आनंद झालेला नाही आहे. तुझ्या बाळामुळे फक्त आणि फक्त दुःख होतं आहे मला, कारण माझा अभिजित केला आहे. त्या सगळ्याची तुझं बाळ कसं काय भरून काढू शकेल गं, असं म्हणून ती आता मुद्दामच बोलते. आणि त्याच वेळेला आता पौर्णिमा म्हणते की बघ भूमी, मी तुला म्हणाले होते ना माझी हाय लागणार आहे तुला हाय, आणि तसंच झालं. बघितलंस आता तुझ्या डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन निर्माण झाले. आता आकाश भूमीकडे बघतो आणि पौर्णिमावर खूप ओरडतो आणि तो बोलतो की पौर्णिमा, आता या क्षणाला तू शांत बसली नाहीस तर मी सगळं काही विसरून जाईन की तू माझी कोण आहेस आणि जे काही माझ्या गेलेल्या भावाची लागतेस. त्यामुळे आता इथे गप्प बसायचं, नाहीतर बघ मी पुढे काय करेन ते. त्यावेळेला आता रागिनी ही नीलांबरीला खुणावते की पौर्णिमाला इथून घेऊन जा. म्हणून आता नीलांबरी ही पौर्णिमाला घेऊन तिथून निघून जाते. कारण काही झालं तरी आकाश आता वाईट अवस्थेत असतो आणि तो पौर्णिमाला घराबाहेर काढायलाही मागे पुढे बघणार नाही, हे त्यांना समजलेलं असतं. आता भूमी म्हणते की आकाश मी फक्त तुझ्यासाठी हे सगळं केलं, कारण तू आयुष्यात खूप दुःख भोगलंयस आकाश, मला माहिती आहे.
जेव्हापासून तुझे आई बाबा गेले तेव्हापासून तू कुठल्या अवस्थेत जगलायस मला सगळं काही माहिती आहे. आपण कुठल्या अवस्थेत आयुष्य काढलं तेही मला माहिती आहे. कारण तुझी मानसिक अवस्था खराब होती. त्यानंतर तुझ्यावर जे जे काही वागलं गेलं त्याच्यामुळे तू खूप दुःख भोगलंयस आकाश. आणि आता इथून पुढे आपलं लग्न झालं. त्यानंतर आपल्या आयुष्यात बाळाची चाहूल लागली. बाळाची चाहूल लागल्यानंतर तुला जो काही आनंद झाला होता त्या सगळ्यामुळे तो आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. मी तेव्हाच ठरवलं होतं की काही झालं तरीही या बाळाला व्यवस्थित जन्म द्यायचा आहे. परंतु आकाश माझ्यावर खूप मोठा प्रॉब्लेम झाला तो म्हणजे मला मॅडमने सांगितलं की ह्या सगळ्या डिलिव्हरीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहे. आणि गेल्या काही दिवसांमध्ये जे काही घडलं त्यामुळे मला स्वतःकडे जास्त लक्षही देता आलं नव्हतं. परंतु आकाश मी काळजीने गोळ्या वगैरे सगळं काही घेतल्यात. मग आता आकाश म्हणतो की भूमी मग मी आता काय करू. मला कळतंय की तुझी अवस्था, तू जे काही विचार केलास माझ्या प्रेमापोटीच, माझ्या आनंदाच्या पोटीच विचार केलास. परंतु भूमी जर तूच नसशील माझ्याबरोबर तर मग काय आहे, आयुष्य कसलं असणार आहे. तू बाळाचा विचार करतेस, परंतु तू हा का विचार करत नाही आहेस की जर तू माझ्यासोबत नसशील तर मग मी काय करू, माझं आयुष्य काय असेल, तुझ्याशिवाय माझं आयुष्य नाही हे मी तुला वारंवार सांगत आलो आहे. परंतु तरीही तू असं का पाऊल उचललं. निदान एकदा एकदा तरी भूमी तू मला सांगायला हवं होतंस की आकाश असं असं आहे. अगं आपण नक्कीच काहीतरी मार्ग काढला असता. आणि असं थोडी आहे की बाळ दुसऱ्यांदा होऊ शकत नव्हतं. अगं भूमी परंतु तू स्वतःचा जीव धोक्यात नाही टाकायला हवा होतास. भूमी म्हणते की आकाश तू ज्या काही परिस्थितीतून जात होतास ना त्यावरून मला हेच कळत होतं की तुला खूप त्रास होतोय आणि हा आणखी एक त्रासाची भर मला त्यामध्ये टाकायची नव्हती. म्हणून आकाश मी तुझ्यापासून सगळं काही लपवलं. आता आकाश म्हणतो की भूमी सगळं मान्य आहे परंतु नाही भूमी नाही. माझ्या मनाला हे पटतच नाही आहे की मी बाळाला स्वीकारू आणि तुझा त्याग करू. नाही असं कधीच होऊ शकत नाही. आता आकाश म्हणतो मला काहीतरी मार्ग स्वतःच काढला पाहिजे. आकाश आता डॉक्टर मॅडमला कॉल करतो आणि सुलभा मॅडमला कॉल केल्यानंतर त्या म्हणतात की बोला मिस्टर आकाश. तेव्हा तो म्हणतो की मॅडम मला आजच हे सत्य समजलं आहे. तुमच्या फोनची रेंज गेली होती म्हणून तुम्ही काय बोलताय ते पुढे मला कळलं नाही. परंतु मला भूमीला तुमच्याकडे घेऊन यायचं आहे. तुम्ही क्लिनिकमध्ये बोलावलं होतं ना. तेव्हा मग सुलभा मॅडम म्हणतात की ठीक आहे, एक काम करा तुम्ही आता मी क्लिनिकमध्येच आहे भूमीला घेऊन या. त्यावेळेला मग आता भूमीला थोडासा त्रास होत असतो. आकाश हा भूमीला तिकडे घेऊन चाललेला असतो. आणि त्यानंतर भूमी ही थोडंफार काहीतरी प्रयत्न करून आकाशला हसवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आकाश हसत नसतो कारण त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. आता आकाश खाली येतो आणि आजी विचारते की आकाश काय रे सगळं ठीक तर आहे ना. परंतु आकाश म्हणतो की आजी आता मी भूमीला क्लिनिकमध्ये घेऊन चाललो आहे. तेव्हा समजेल की नक्की काय करता येईल. आणि जर तशीच वेळ आली तर मी सगळ्यांना सांगतो की मी भूमीची निवड करेन. आता आजीही म्हणते की हो आकाश त्याच्याबद्दल काहीच वाद नाही आहे. तू तिला घेऊन जा. आणि मग आता भूमीला तो घेऊन येतो. त्याच वेळेला रागिनी देखील तिकडे आलेलीच असते. आता रागिनी मॅडमला म्हणते की मॅडम आम्हाला हे कॉम्प्लिकेशन आजच कळलं आहे. खरंच खूप वाईट वाटतं या सगळ्याबद्दल. आता भूमीला डॉक्टरकडे आणलं जातं. तेव्हा डॉक्टर मॅडम म्हणतात की ठीक आहे, तुम्ही आता काळजी करू नका आणि तुम्ही प्लीज जरा बाहेर थांबाल का. मला ना जरा भूमी आणि आकाश यांच्याशी बोलायचं आहे. त्यामुळे आता डॉक्टर मॅडम या रागिनीला बाहेरच थांबायला सांगतात. आणि आता आकाश हा तिथे क्लिनिकमध्ये मॅडमच्या रूममध्ये जातो. आणि भूमी तिथेच बसलेली असते. डॉक्टर मॅडम भूमीचं सगळं काही चेकअप वगैरे करतात. आणि भूमीला म्हणतात की तुम्ही जे सांगितलेले ते औषधं घेतलीत ना. तेव्हा भूमी हो असं म्हणते. त्याच वेळेला इथे आता भूमी म्हणते की अचानक मला आमचा प्रोग्राम सुरू असताना कळ यायला लागलेली. तेव्हा मग आता मॅडम म्हणतात की भूमी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की 7वा महिना लागल्यानंतर तुमच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये वाढ होऊ शकते. तुम्ही स्वतःची काळजी नाही घेतली, रेस्ट नाही घेतली तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. हे अगोदरच मी तुम्हाला सांगितलेले होते. परंतु तुम्ही माझं ऐकलं नाही. त्यावर आता आकाश म्हणतो की काय म्हणजे मॅडम हे सगळं कधी समजलं आहे तुम्हाला की भूमीच्या कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणून. पण तुम्ही तेव्हा आम्हाला का नाही सल्ला दिलात. त्यावेळेला मग आता डॉक्टर मॅडम म्हणतात की हे बघा मिस्टर आकाश, ज्यावेळेला मी हे सगळं सांगितलं तुम्ही त्यावेळेला माझ्यासोबतच होतात. परंतु तुम्हाला नुकताच कॉल आलेला म्हणून तुम्ही बाजूला गेलेलात. आणि त्या कॉलच्या दरम्यानच मी भूमीला हे सगळं सत्य सांगितलं. आणि भूमीने मला रिक्वेस्ट केली की तुमच्यापासून हे सगळं काही सत्य लपवून ठेवू कारण तो त्रास तिला तुम्हाला द्यायचा नव्हता. कारण मी खरंच तुम्हाला सांगते आत्तापर्यंत मी अशी कोणतीही केस पाहिलेली नाही ज्यामध्ये बाई स्वतःचा जीव धोक्यात टाकते ते फक्त नवऱ्याच्या विश्वासासाठी आणि प्रेमासाठी. तुमच्या आनंदासाठी तिने हे फक्त सगळं केलं आहे. परंतु त्या वेळेला हेच कळलं नाही आहे की या सगळ्यामुळे तिला या सगळ्याचा त्रास होऊ शकतो. त्यावेळेला आकाश म्हणतो की नाही मॅडम परंतु मला हा आनंद नको आहे. जर भूमी नाही तर मला हा आनंद नकोच आहे.
का आता सरळच मॅडम म्हणतात, की "असं काय करताय? तुम्ही दोघं पण नवरा-बायको." "भूमी, त्या दिवशी तुम्ही मला मेसेज केलात, की तुमच्या पेपर्समधले जे काही फाईलमधले पेपर्स आहेत, ते बाजूला कुठलेतरी दुसरे पेपर्स अटॅच झालेत. म्हणून तुम्ही माझ्याकडे कॉपी मागवलीत आणि ते सांगितलत, की तुमचे मिस्टर म्हणजेच आकाश हे ती कॉपी घेण्यासाठी येणार आहेत." असं सगळं तुम्ही मला सांगितलत ना मेसेज करून. आणि मग माझी जी काही रिसेप्शनिस्ट होती, त्यांनी तुम्हाला ती फाईल दिली होती, बरोबर ना मिस्टर आकाश? त्यावेळेला आता भूमी म्हणत असते, की "हे सगळं काय आहे? मी नाही मेसेज केला होता तुम्हाला." त्यावेळेला मात्र इथे आता मॅडम म्हणतात, की "हो, हे बघा तुम्हाला मी वाटलंच दाखवते. मला तुमच्याच मोबाईलवरून मेसेज आलेले आहेत." तेव्हा आता भूमी ते मेसेज वाचते आणि आकाशही वाचतो. त्यालाही धक्का बसतो, की हे सगळं काय आहे? म्हणजे आम्ही मेसेज केले नाहीत तरी केले कुणी? आता भूमीचा पहिला जो काही संशय असतो तो पौर्णिमावरच जातो. कारण पौर्णिमाने हे सगळं केले. परंतु पौर्णिमाला हे सगळं कसं माहिती? असा विचार भूमीला पडलेला असतो. तर आता इथे आकाश म्हणतो, की "नाही, मला हे सगळं काहीच माहिती नव्हती. तो विषय आपण दुसरीकडे नेऊया. म्हणजेच आता सध्या तात्पुरतीला हे थांबवूया. त्याचा मी उलगडा सत्याचा करेनच, परंतु आता मात्र मला एकच कळतंय, की मॅडम माझ्या भूमीला वाचवा. काहीतरी केलं पाहिजे." आता मग मॅडम म्हणतात, की "हे बघा मिस्टर आकाश, आता माझ्या हातात काही नाही. आता मी काही करू शकत नाही कारण 7वा महिना ऑलरेडी लागला आहे. 7व्या महिन्याच्या एंडला होता पण 2 महिन्यातच येणाऱ्या 3 महिन्यातच काहीतरी निकाल लागेल. त्यामुळे आता मला काहीच करता येणार नाही. हो, मी माझ्या परीने, डॉक्टरांच्या परीने 100% प्रयत्न करेन किंवा 101% देईन, की मी भूमीला वाचवू शकू. परंतु मला काहीही सांगता येणार नाही. भूमीच्या डिलिव्हरीच्या वेळेला एकतर बाळ वाचू शकतं किंवा भूमी, या दोन्हीही गोष्टी घडू शकतात. त्याच वेळेला मग भूमी निर्णय देते, की मॅडम तुम्ही बाळाला वाचवा. परंतु आकाश हा सांगत असतो, की नाही मॅडम, काही झालं तरीही मला भूमी हवी आहे. मला भूमीलाच वाचवायचं आहे. असं आकाशने सरळ डॉक्टरला सांगितलेलं असतं. आता दोघांमधले ते वाद डॉक्टरला टेन्शनमध्ये टाकतात, की नक्की मी काय करू? परंतु मॅडम म्हणतात, की "आपण आता असा विचार करूया नका. तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि भूमी, तुम्ही अजिबात असा निगेटिव्ह विचार करू नकोस. कारण काही झालं तरीही पॉझिटिव्ह चमत्कार, दैवी चमत्कार हे घडतातच. तुम्ही देवावर अवलंबून राहा. जर देवाने इतकं सगळं घडवून आणले तर पुढे काहीतरी तो चांगलं करेल." असं एक पॉझिटिव्ह अप्रोच मॅडम त्यांना देतात आणि म्हणतात, की "तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि इथून पुढे भूमी तुम्हाला पूर्णपणे बेड रेस्ट घ्यायची आहे आणि तुम्हाला स्वतःची पूर्णपणे काळजी घ्यायची. या 3 महिन्यांमध्ये तुम्हाला जेवढं जमेल तेवढा सकस आहार, जेवढं जमेल तेवढा चांगलं राहायचं आहे आणि रेस्ट घ्यायची. जेणेकरून तुमचे जे पुढचे 3 महिने जरी आहेत बाळाचे निदान, ते नीट जाऊ शकतील म्हणून." तेव्हा मग आता आकाश हा भूमीला म्हणतो, की "भूमी, तुला कळलंय का आता मॅडम जे काही म्हणालात ते? आता माझ्या हातात फक्त 3 महिने आहेत. त्या 3 महिन्यांमध्ये मला सगळं काही व्यवस्थित बघायचं आहे. परंतु माझ्या डोक्यावर एक मोठी टांगती तलवार राहणार आहे, की नेमकं पुढे काय होणार?" आता इथे आजीला पण हे कळलेलं असतं. आजी खूप हादरलेली असते, की एकतर बाळ एकतर भूमी असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. आता सगळ्यांनी काय करायचं? कारण या सगळ्यामुळे सगळेजण हादरलेले असतात. आता इथे भूमी म्हणत असते, की "आजी प्लीज तुम्ही काळजी करू नका." परंतु भूमीचं जे वागणं असतं ते आजीला खटकलेलं असतं. परंतु आता सगळ्यांनीच ठरवलेलं असतं, की या 3 महिन्यांमध्ये भूमीची पूर्ण काळजी घ्यायची, जेणेकरून भूमीची डिलिव्हरी व्यवस्थित होऊन भूमी पण या सगळ्यामधून सुखरूप बाहेर आली पाहिजे. तर आकाशला डॉक्टरने सांगितलेलं असतं, की भूमीच्या अंगामधल्या विकनेसपणामुळे हे सगळं झालं आहे. तर आकाश हा भूमीला पूर्णपणे जे काही त्याला जमेल ते सगळं पौष्टिक भूमीला देत असतो आणि तिचं सगळं ओव्हरऑल हेल्थ कशी सुधारेल यावर पूर्ण तो लक्ष देत असतो. आणि तेवढ्यातच भूमीच्या डोहाळे जेवणाचे फोटो देखील आलेले असतात. तर आता आकाश, भूमी अगदी आनंदाने ते सगळे फोटो बघून घेतात आणि आकाश म्हणत असतो, की "भूमी, हा बघ, हा फोटो किती सुंदर आला आहे." आणि मग आकाश पुन्हा आपल्या बाळाशी गप्पा मारायला लागतो. तो म्हणतो, की "बाळा, मला माहिती आहे की तू खूप स्ट्रॉंग आहेस. म्हणूनच तू आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित करशील. मला माहिती आहे तुझा पायगुण हा अगदी चांगला असणार आहे. कारण तू येण्याने घरात आनंद चैतन्य येणार आहे आणि तुझी आईही सुखरूप असणार आहे." असं आता बाळाशी आकाश बोलतो. परंतु भूमीला या सगळ्याची खूप भीती वाटत असते. भूमी आनंदाने सगळं काही सुखरूप आहे असं दाखवते, परंतु मनातूनच तिला भीती असते, की जर माझं काही झालं तर आकाशचं काय होईल? याची भीती तिला मात्र पुरेपूर लागलेली असते. आता आजी ही रोज बिचारी देवळात जात असते. जेव्हापासून भूमीची ही बातमी तिला समजते, तेव्हापासून आजी रोज देवाचा धावा करत असते. आजी तिच्या विठ्ठलाच्या देवळात रोज भूमीसाठी प्रार्थना करत असते आणि रोज तिकडच्या गुरुजींकडून ती अंगारा घेऊन येत असते आणि तोच भूमीला लावत असते. असे सगळ्यांचे सरतीचे प्रयत्न भूमीसाठी सुरू असतात आणि 3 महिने होऊन गेलेले असतात. आता वेळ येते ती 9व्या महिन्याची. भूमीला आता 9वा महिना लागलेला असतो. तर इथे या सगळ्यामध्ये रागिनी ही मस्त आनंदात असते. तिला कळलेलं असतं आता वेळ आली आहे भूमी निघून जाण्याची.
आता भूमी या घराला, या आयुष्याला पूर्णपणे आता अलविदा करणार आहे म्हणून रागिनी आणि तिची टीम पूर्ण खुश असते. तर त्याच दिवशी भूमी ही सगळं काही नेहमीप्रमाणे आवरत असताना, ती देवाची प्रार्थना करत असताना तिला अचानक आता कळ यायला सुरुवात होते आणि तिला कसं तरी होत असतं. तिला पूर्णपणे घामाघूम व्हायला होतं. आता तिला त्रास होत असताना आकाशही धावून आलेला असतो. आता भूमीला डॉक्टरांकडे ॲडमिट केलं जातं. केल्यानंतर आकाशला आता धगधग होत असते, कारण काय करू, मी काय करू काहीच कळत नसतं. तो इकडून तिकडे नुसत्या फेऱ्या मारत असतो. त्यावेळेला राजा काका म्हणतो की आकाश, अरे शांत हो, काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आत्तापर्यंत देवाने आपलं सगळं काही चांगलं केलं आहे आणि तू बघितलंस ना की भूमी ही आत्तापर्यंत थोडी थोडी रिकवर होते असं मॅडमने सांगितलं होतं. आता सगळं काही व्यवस्थित होईल. भूमीला ॲडमिट केलेलं असतं आणि भूमीला अगदी ICUमध्ये ठेवण्यात आलेलं असतं, कारण तिची डिलिव्हरी ही खूपच कॉम्प्लिकेटेड असते आणि ह्याच्या सगळ्यांना आता खूप भीती वाटत असते की नेमकं भूमीच्या बाबतीत काय घडेल. म्हणूनच आता पूर्णपणे प्रयत्न सुरू असतात. पौर्णिमा ही हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते, कारण भूमीला तिला अखेरचा श्वास घेताना किंवा भूमीला कायमचं जगातून जाताना पाहायचं असतं. आता पौर्णिमा आणि रागिनी दोघीजणीही ठरवतात की आता काहीही झालं तरीही भूमीला शेवटचा अलविदा करण्यासाठी आपण इथेच थांबूया. आज आपला सूड पूर्ण होणार. आज ती भूमी कायमची जगातून जाणार आणि आकाश हा स्वतःही जगतानाच मरण भोगणार. हे सगळं त्यांनी आता ठरवलेलं असतं. तर इथे आजी ही देव पाण्यात ठेवून असते, कारण काही झालं तरीही आजीला भूमी ही सुखरूप हवी असते, त्याचबरोबर बाळ देखील हवं असतं. आता आकाश हा आजीला समजवतो की आजी, मला खूप भीती वाटते, मी काय करू. आजी सांगते की हे बघ आकाश, अजिबात घाबरू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, तू कसलीही चिंता करू नकोस. देव विठ्ठल, आपली आई योगेश्वरी आपल्या मागे आहे, कसलीही चिंता करायची नाही. त्याच्यावर सगळी श्रद्धा वाहून द्यायची, कारण आपल्या भूमीले कधीही कोणाचं वाईट केलेलं नाही. ती सतत सगळ्यांशी चांगलीच वागली आहे. तिने कोणाचंही काही मन दुखावलेलं नाही. प्रत्येकाच्या मागे संकटात ती धावली आहे आणि म्हणूनच आता तिच्याबरोबरही देव काहीही वाईट होऊ देणार नाही, असं आजी सांगते. त्याच वेळेला आता आकाश हा घाबरलेला असतो. आकाश हा सारखा डॉक्टरला विचारत असतो की मॅडम काय झालं आहे, परंतु डॉक्टर काही सांगायला तयार नसते. डॉक्टर म्हणते की जरा तुम्ही प्लीज थांबा, मला माझे प्रयत्न करू देत. आणि डॉक्टरही खूप गोंधळलेले आणि घाबरलेले असतात. त्यामुळे घरातले सगळेजण आता घाबरलेले असतात की नेमकं काय होतं आहे. परंतु अचानक बाळाचा रडण्याचा आवाज येतो. राजा काका, आजी सगळे खुश होतात आणि म्हणतात की अरे, बाळ रडण्याचा आवाज आला आहे, याचा अर्थ असाच आहे ना की बाळ आलं आहे. आता आकाशही खूप खुश होतो, कारण त्याच्या बाळाचा, त्याच्या तुकड्याचा, जीवाच्या तुकड्याचा पहिला आवाज त्याच्या कानी पडलेला असतो. परंतु मात्र डॉक्टर मॅडम इथे घाबरलेले असतात, नर्सही घाबरलेल्या दिसतात. आकाश म्हणतो की बाळाचा आवाज येतोय, परंतु भूमीच्या बाबतीत असं काही त्यांच्या मनामध्ये विचार येऊ लागतो. तर इथे मात्र रागिनी ही मुद्दाम चेहरा पाडण्याचं नाटक करते आणि मनातच विचार करते की झालं, आता या भूमीच्या चॅप्टरचा एंड झाला. आणि मुद्दामच ती आता रडायचं नाटक करू लागते आणि मुद्दाम जोरजोरात ती आता रडू लागते की भूमी, असं म्हणून ती रडते. त्याच वेळेला आता आकाशलाही इथं हळवं व्हायला होतं, कारण आकाशलाही असंच वाटतं की भूमीला काही झालं आहे का. आता भूमीला झालं आहे म्हणून आत्या सगळ्यांना धीर द्यायला लागते, आजीला आणि सगळ्यांना म्हणते. तेव्हा मग पौर्णिमा आता खुश होते, आजीला त्याचा राग येतो. आजी म्हणते की हे सगळं काय झालं आहे. तेव्हा इथे भूमीचा हात पूर्णपणे शांत बसलेला असतो. आकाश आणि बाकीचे सगळे भूमीच्या बाजूला येतात. तर डॉक्टर मॅडम म्हणतात की हे बघा, तुमचं बाळ, तुम्हाला मुलगी झाली आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. सगळ्यांना आनंद झालेला असतो. आकाशला जे काही हवं आहे तेच घडलेलं असतं. परंतु इथे आता मॅडम म्हणतात की परंतु मिस्टर आकाश, आय एम व्हेरी सॉरी. तेव्हा आता इथे आकाश हा म्हणतो की मॅडम काय झालं आहे, प्लीज मला सांगा ना, प्लीज मला सांगा, मला खूप भीती वाटते आहे. त्यावेळेला आता रागिनी आणि बाकीचे सगळे हे खूपच उत्साहाने, म्हणजेच तिची टीम, नीलांबरी, पौर्णिमा आणि ती स्वतः सगळे आनंदात असतात, कारण भूमीचे डोळे मात्र बंद असतात. आता तेवढ्यातच आता मॅडम म्हणतात की तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स करायचं आहे आणि दैवी चमत्कार झाल्यामुळे तुमचं अभिनंदन करायचं आहे. भूमी या सुखरूप आहेत. आता भूमी ही स्वतःचे हळूहळू डोळे उघडते आणि ते पाहिल्यानंतर इथे आता सगळेजण भूमीकडे बघतच राहतात. रागिनी हिच्या पायाखालची जमीन सरकते. रागिनीला खूप मोठा धक्का बसतो की भूमी जिवंत कशी. भूमी आता हळूच आकाशकडे बघते आणि आकाशच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिला खूप आनंद झालेला असतो. आता रागिनीचा चेहरा पडतो. रागिनी म्हणते की हे देवा, हे काय झालं, म्हणजेच बाळही सुखरूप आणि भूमीही सुखरूप, म्हणजे सगळं काही व्यवस्थित. तेव्हा आता आकाशला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास नसतो बसत.
आकाश म्हणतो की मॅडम, तेव्हा मग म्हणतात की हो, तुमच्या दोघांचंही प्रेम जिंकलेलं आहे. भूमी तुमचा आनंद जपण्याचा प्रयत्न करत होते आणि तुम्ही त्यांचा जीव. परंतु दोन्हीही जीव आणि आनंद दोन्ही सुखरूप आहे. तुमचं पूर्ण महाजन कुटुंब आता आनंद साजरा करा, कारण तुमच्या घरामध्ये लता लक्ष्मी आलेली आहे. आता असं ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो. रागिनी, पौर्णिमा सगळ्यांच्या प्लॅनचा चकनाचूर झालेला असतो, कारण आता आकाशची जी काही मुलगी असते ही आता या जगामध्ये आलेली असते. त्यामुळे मॅडम आता सगळ्यांचं अभिनंदन करतात आणि हे अभिनंदन केल्यानंतर इथे रागिनी गप्पच बसलेली असते आणि देव करो आणि तेच न घडो असं होतानाच भूमी आणि बाळा दोन्ही वाचलेले असतात. आता आकाशला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो. शेवटी त्याच्या मनातली जी काही इच्छा असते ती पूर्ण झालेली असते. आजी जे देव पाण्यात ठेवते ते देव पुन्हा एकदा काढते, कारण भूमी आणि आकाश यांचं आयुष्य पूर्णपणे आता एकत्र झालेलं असतं. आकाशचं आणि भूमीचं त्रिकोणी कुटुंब एकत्र आलेलं असतं. बाळ, भूमी आणि आकाश हे तिघंजणही खूपच आनंदात असतात आणि हे सगळं आता जे काही दृश्य असतं ते मात्र पौर्णिमा आणि रागिनीला भावत नसतं. आता दोघंही एकमेकांचं अभिनंदन करतात आणि आकाश भूमीला मिठी मारतो. भूमी, आज केवळ तुझ्यामुळे मला हा आनंदाचा दिवस बघायला मिळाला. मला माहिती नाही, जर आपलं काही दुसरा निर्णय झाला असता किंवा तू जर तुझ्या आयुष्यासाठी दुसरा निर्णय घेतला असतास तर मात्र आपल्याकडे आज हे बाळ नसतं. भूमी म्हणते की आकाश, फक्त आज देवी योगेश्वरीची कृपा झाली आणि तुझ्याबरोबर मी आणि बाळ दोघेजणही आहोत आणि म्हणूनच इथे आता आकाश आणि भूमी फायनली एका मुलीचे आईबाबा झालेले असतात. तर आता पुढे नेमकं काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.